नमस्कार, अलका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे खीर तांदळाची। मी तांदूळ घेतले अर्धा वाटी, असली तूप, काजू, इलायची, बदाम, 1 लिटर दूध। खीरीसाठी आपल्याला तांदूळ असे भिजत ठेवायचे 10 ते 15 मिनिटं। तांदूळ भिजले की तिला शिजवून घ्यायचे। कुकरमध्ये शिजवले तरी चालेल, चांगले शिजून घ्यायचे। म्हणून मी कुकरला तांदूळ लावले, चांगले शिजवायचे म्हणून मी कुकरला लावून घेते। तांदूळ मी कुकरला लावले, दूध एक साईडला गरम करायला ठेवले। दूध तापल्यावर शिजवलेले तांदूळ त्याच्यात टाकायचे। हे बघा, तांदूळ असे उकळून घ्यायचे, मग ते दुधात टाकायचे। दुधात पण तांदूळ चांगले शिजू द्यायचे, सगळे टाकून द्यायचे। आता आपल्याला साखर टाकायची खिरीमध्ये। मी ह्या वाट्या छोट्या छोट्या 3 घेतले। लिटर दूध आहे ना, तर तेवढी साखर पाहिजेलच। थोडी केसर पण टाकली, असली तूप आहे टाकायचं आपल्याला। बदाम, काजू, इलायची पावडर आपल्याला याची फोडणी द्यायची। अशी आपल्याला फोडणी द्यायची। आता 10 मिनिटं खाली थोडं शिजू द्यायचे। साखर टाकली ना तर पिघळायला पाहिजे। झाली आहे, अशी छान झाली आहे। आता गॅस बंद करायचा आहे। तुम्ही पण करून बघा, कमेंटमध्ये सांगा।